सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मुक्तिधाम परिसरात कोयता गँगच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात उपनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेत धडाकेबाज कारवाई केली। तिघा संशयितांची पोलिसांनी जाहीर धिंड काढत नागरिकांना दिलासा दिलाय। या कारवाईमुळे कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते। सँडविच उशिरा दिल्याच्या कारणावरून मुक्तिधाम परिसरात कोयता गँगची दहशत माजवीत ओंकार पॅटीस दुकानात तोडफोड केली होती। हल्ल्यात ऋतिक ओंकार कोरी हा जखमी झाला होता। दुकानाची तोडफोड करण्यात आल्यानं परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण होऊन परिसरातील दुकानं दहशतीनं बंद झाली होती। सँडविच लवकर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या काही युवकांनी ओंकार पॅटीस या दुकानात घुसून तोडफोड तसंच मारहाण केल्याची धक्कादायक घटनेनं परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मुक्तिधाम इथं ओंकार चाट भांडार दुकानात सँडविचच्या कारणावरून वाद घालून तिघा जणांनी कोयत्यानं दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करून दुकानदाराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। उपनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी संशयितांची मुक्तिधाम भागातून धिंड काढली। मंगळवारी रात्री 9च्या सुमारास संशयित रोशन सोनवणे, विराज कुटे, सोनू शेख हे सँडविच घेण्यासाठी गेले होते। दुकानात गर्दी असल्यानं सँडविच देण्यास विलंब होत असल्यानं या तिघा संशयितांनी ओंकार याच्यासोबत वाद घालून दुकानात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली। संशयितांनी आपल्या जवळील कोयत्यानं काचेचं काउंटर फोडून ओंकारला तू जास्त माजला का असं म्हणून कोयता फेकून मारला। त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी तसंच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी तिघा संशयितांना पकडून त्यांनी तोडफोड केली त्या मुक्तिधाम परिसरातून धिंड काढली। यामुळे गुन्हेगारांवर दहशत बसली आहे। उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट तसंच त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तातडीच्या आणि कठोर कारवाईचं नागरिक तसंच व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय। अशा कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसून सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।